सावली आणि श्रावणी दोघीही सख्ख्या बहिणी, पण श्रावणी दिसायला खूपच गोरीपान, सुंदर, देखणी आणि सावली आपल्या नावाप्रमाणेच खूपच काळी, पण नाकाडोळ्यात ती खूप छान होती. त्यांच्या घरची परिस्थिती खूप चांगली होती. वडील प्रोफेसर होते तर आई घरीच मुलांना शिकवण्याचं काम करत असे. आई वडिलांचं आपल्या दोन्हीही मुलींवर खूप प्रेम होतं. श्रावणीचे नेहमीच सगळेच कौतुक करायचे, तिच्या सुंदरतेची प्रशंसा करायचे, पण सावलीला मात्र सगळेच हिणवायचे. ती किती काळी आहे हे तिला वारंवार लोकांकडून आणि तिच्या मित्रमैत्रिणींकडून ऐकायला मिळायचं. एकदा तर ती तिच्या मैत्रिणींसोबत खेळत असताना तिने आपल्या गुडियाचं लग्न लावलं. तेव्हा तिची एक मैत्रीण तिला बोलली, सावली, तुझी गुडिया तर दिसायला खूपच छान आहे, म्हणून तिला सुंदर राजकुमार मिळाला. पण तुझं काय होईल? तू मोठी झाल्यावर दिसायला किती खराब दिसशील. तू तर कोळशाप्रमाणे काळी आहेस, मग तुला राजकुमार मिळेल का? आणि मिळालाच तर तो कसा मिळेल? मैत्रीण असं बोलल्यानंतर सगळे हसायला लागले. या अपमानास्पद बोलण्यामुळे त्या छोट्या निष्पाप सावलीचं खूप मन दुखलं आणि ती रडत रडत जाऊन आपल्या रूममध्ये बसली. शिकवणी संपल्यावर तिची आई श्रावणीला जेवण देते आणि तुझी सावली दीदी कुठे आहे असं विचारते. तेव्हा श्रावणी सावलीसोबत काय घडलं ते आपल्या आईला सांगते. तोच सावलीची आई तिला जेवण घेऊन तिच्या रूममध्ये जाते. सावली आईला बघताच आपल्या आईला विचारते, आई, तू दिसायला किती सुंदर आहेस, गोरीपान आहेस, मग मी अशी काळी का? देवाने मला असा कलर का दिला? तेव्हा तिच्या आईला तिच्या प्रश्नांना काय उत्तर द्यावं ते समजेना, पण आईचा मुलीमध्ये खूपच जीव, म्हणून ती आई सावलीला म्हणाली, बाळा, हा कलर तर कृष्णाचा आहे जो तुला मिळाला आहे, तू तर माझी कृष्णा आहे म्हणून. तेव्हा सावली बोलते, आई, जर हा कलर कृष्णाचा आहे, पण भगवान कृष्णांवर तर सगळे किती प्रेम करतात, मग माझ्यावर का कुणीच प्रेम करत नाही? सगळे माझ्या कलरला का हसतात, माझी टीका का करतात? माझ्या आयुष्यात राजकुमार येणार नाही असं का म्हणतात? छोट्या जीवाला खूप काही प्रश्न पडत होते. तेव्हा तिच्या आईनं तिला खूप जास्त समजावून सांगितलं. तेव्हा कुठे सावली जरा शांत झाली. असेच दिवस जात होते. सावली आता मोठी होत होती. श्रावणी सावलीपेक्षा 4 वर्षांनी लहान होती. सावलीचं लग्नाचं वय झालं. ती वयात आली तशी तिच्यासाठी स्थळ शोधाशोध सुरू झाली होती. सावली दिसायला तिच्या नावाप्रमाणेच होती, अतिशय काळी. जरी नाकाडोळ्यात देखणी असली तरी तिच्या कलरमुळे तिला नावं ठेवली जायची. पण श्रावणी अतिशय सुंदर आणि गोरी होती, त्यामुळे कोणीही सावलीला बघायला नवरा मुलगा आला की तो श्रावणीलाच पसंत करायचा. बरेच स्थळ यायचे, पण सावलीला बघून नापसंत करायचे आणि श्रावणीचा हात मागायचे. यामुळे सावलीचं मन दुखायचं. त्यामुळे आता आई वडिलांनी सावलीला मुलाला दाखवायचंच नाही असं ठरवलं. या गोष्टीसाठी सावली तयार नव्हती, पण आई वडिलांनी तिला समजावून सांगितलं. तेव्हा तिनंही विचार केला की नेहमीच आपलं रिजेक्शन होत आहे, फक्त माझ्या काळ्या कलरमुळे, आणि त्यामुळे माझंच काय, पण आईबाबांचंही मन दुखत आहे. आपले आई वडील जे मला सांगतील करतील ते योग्यच राहील, म्हणून ती या गोष्टीला तयार झाली. तेव्हाच एक स्थळ आलं तिला गिरीशचे. तो एक शिक्षक होता. आपल्या आईसोबत तो सावलीला बघण्यासाठी त्यांच्या घरी आला. त्यांचा पाहुणचार श्रावणी आणि तिच्या आई वडिलांनी केला. गिरीशच्या आईला श्रावणी खूपच आवडली. कदाचित गिरीशला सुद्धा श्रावणी आवडली. तेव्हा गिरीशची आई म्हणाली, तुमच्या मुलीचं वय खूपच कमी आहे असं वाटतं, लग्नासारखं वाटत नाही, छोटी वाटते असं वाटत नाही का तुम्हाला? तेव्हा श्रावणीची आई बोलते, बरोबर ओळखलं तुम्ही, श्रावणी आमची छोटी मुलगी आहे. आम्हाला आमच्या मोठ्या मुलीचं लग्न
करायचं आहे सावलीचं. तेव्हा गिरीश आणि त्याची आई, आम्हाला मुलगी बघायची आहे, तिला बोलवा असं म्हणतात. पण मुलगी काही कामासाठी बाहेर गेली आहे, तिला यायला उशीर होईल असं तिचे घरचे सांगतात. तेव्हा गिरीशची आई बोलते, असं कसं, आम्ही मुलगी बघितल्याशिवाय तुम्हाला होकार कळवू शकतो. तेव्हा गिरीश श्रावणीकडे बघतच त्याच्या आईला हळूच बोलतो, त्यांची लहान मुलगी इतकी सुंदर आहे तर मोठी पण तितकीच सुंदर असेल. लग्नाला हो म्हणून टाकू. तसेही आता मुली मिळत नाही सहजासहजी. त्याची आई आणि तो जरा एकमेकांसोबत डिस्कशन करतात आणि लग्नाला होकार देतात. आता सावलीचे आई वडील खूप जास्त खुश होतात. गिरीश आणि त्याची आई लग्नाची बोलणी करतात. सावलीचे आई वडील खूप जास्त हुंडा गिरीशला देतात. त्याने तर गिरीश अजूनच जास्त खुश होतो. ते आता घरी निघून जातात. किचनमध्ये लपून बसलेली सावली बाहेर येते. सगळे तिला अभिनंदन करतात. तिला हे चुकीचं वाटतं, पण लग्न जमत नसल्यानं, कोणी तिला पसंत करत नसल्यानं तिलाही हे सगळं आपल्या आई वडिलांच्या खुशीसाठी करावं लागणार होतं. कारण तिच्या मागेच आता श्रावणी सुद्धा मोठी होत होती. आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला कसलाही त्रास नको असाच ती विचार करून शेवटी तिनं त्या लग्नाला होकार दिला होता. 8 दिवसाच्या आतच सावलीचे लग्न गिरीश सोबत अगदी थाटामाटात झाले. पण आश्चर्याची गोष्ट ही होती की गिरीशनं अजूनही सावलीला बघितलं नव्हतं. डोक्यावर असणाऱ्या घुंगटमुळे त्याला तिचा चेहरा नीट दिसला नव्हता. मात्र लग्नाच्या दिवशीच गिरीशच्या आईने सावलीला फॅमिली फोटोत बघितलं. तिला मोठं टेन्शनच आलं. श्रावणी आणि सावलीमध्ये किती फरक आहे. आपण आपल्या मुलाचं लग्न अशा मुलीसोबत का करत आहोत, जिला न रंग आहे न रूप. गिरीशची आई सावलीच्या आईसोबत या विषयावर लगेचच बोलली. तेव्हा तिच्या आईने सावलीची खूपच स्तुती केली आणि मुलीसोबतच आम्ही तुम्हाला खूप हुंडा, घर, गाडी सगळं काही देत आहोत. आमच्या मुलीला फक्त जीव लावा इतकंच तिची आई बोलली. आता गिरीशची आई जरा शांत झाली. मुलगी कशीही असली तर काय होतं, आपल्याला इतका सारा पैसा मिळत आहे, हुंडा मिळाला आहे म्हटल्यावर ती आनंदी झाली. लग्न झालं. मुलगी घरी घेऊन आलेत. सावलीचा गृहप्रवेश अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला. आता होती पहिल्या रात्रीची वेळ. सावली आपल्या नवऱ्याची वाट बघत गुलाबाने सजवलेल्या त्या बेडवर बसली होती. तेव्हाच गिरीश तिथे आला. गिरीशच्या मनात सुद्धा आता लाडू फुटत होते. फायनली त्याचं लग्न झालं आहे. त्याचा संसार आता सुरू होणार म्हणून तोही खूपच खुश होता. तो सावलीजवळ येऊन बसला. प्रेमाने काही शब्द बोलला. सावलीचा आवाज खूपच सुंदर आणि मधुर होता. तिच्या आवाजावरच त्याचं प्रेम झालं. पण फक्त बोलूनच थोडी संसार पुढे जातो, त्यासाठी नवरा बायकोला एकही व्हावं लागतं असं तो सावलीला बोलत तिच्या डोक्यावरील तो घुंगट वरती करतो आणि तिचा चेहरा बघूनच त्याला मोठा धक्काच बसतो. तो तिला पटकनच आपल्यापासून दूर ढकलतो आणि बाजूला सरकतो. बेडवरून लगेचच खाली उतरत तो पटकनच आपल्या आईला जोरजोरात आवाज देतो. त्याची आई लगेचच तिथे येते. तो आईला बोलतो, आई, ही मुलगी कोण आहे? ती कशी दिसते बघितलंस का? तिचा कलर बघ किती काळा आहे. ही माझी बायको नाही. त्या माणसांनी आपल्याला फसवलं. मी या मुलीसोबत संसार करू शकत नाही. तेव्हा गिरीशची आई त्याला बोलते, त्या माणसांची काहीही चुकी नाही. तू तर म्हटला होता लग्नाला हो. मी तर बोलली होती तुला तेव्हा मुलगी बघूनच लग्नाला हो कर. पण तूच खूप घाई केली. आता हीच तुझी बायको आणि या घराची सून. तेव्हा गिरीश बोलतो, आई, माझ्याकडून हे होऊ शकत नाही. मी या सावलीला बायको मानू शकत नाही. ही बनली असेल तुझी सून, पण माझी बायको ही कधीच होऊ शकत नाही. कुठे तिची बहीण श्रावणी आणि कुठेही. तेव्हा त्याची आई त्याला जरा बाजूला घेत हळूच बोलते,
अरे बेटा, तिच्या घरच्यांनी आपल्याला किती हुंडा दिला आहे, शांत राहा जरा. पण गिरीश काहीही एक ऐकत नाही आणि रागातच तिथून तो निघून जातो. सावली मात्र त्या रात्री खूपच रडते. आपण सुद्धा खूप मोठी चुकी केली गिरीशला धोक्यात ठेवून, हेच मनोमन बोलते. आपल्यासाठी कोणीही राजकुमार नाही, आपण कम नशिबी आहोत. स्वतःच्या नशिबाला ती आता दोष देत बसते. घरात सुद्धा सावलीला तिची सासू खूप जास्त त्रास देत असते. घरी येणारे पाहुणे पण तिच्या रंगाचा मजाक उडवत असे. असेच दिवस पुढे जात होते. सावली गोरं होण्यासाठी खूप नवीन नवीन प्रोडक्टचा वापर करत असे. आईबाबांची लाडकी मुलगी होती ती, म्हणून तिच्याकडे तिची स्वतःची सेविंग सुद्धा होती आणि म्हणूनच ती स्वतःवर आता खर्च करत होती, जेणेकरून ती गोरी व्हावी आणि चांगली दिसावी आणि गिरीशनं तिला बायको म्हणून स्वीकारावं. पण असं काहीच होत नव्हतं. तिचा काळा कलर हा तसाच होता. ती नेहमीच नवीन नवीन साडी घालून, ड्रेस घाल, स्वतःला चांगलं मेंटेन करून त्याच्यासमोर प्रेझेंट व्हायची. पण तिचा नवरा गिरीश तिचा नेहमीच अपमान करायचा. स्वतःला जरा आरशात बघ आणि नंतरच तयार होऊन माझ्याकडे ये असं म्हणून तिला तो दुखवायचा. लग्नाला आता 6 महिने झाले होते, पण तरीही गिरीश आणि सावलीमध्ये प्रेम नव्हतं. नवरा बायकोचं त्यांचं नातं नव्हतं. सावलीनं कधी आपल्या आई वडिलांकडे गिरीशबद्दल कशाचीच तक्रार केली नाही. आपण खूप खुश आहोत हेच तिनं नेहमीच सगळ्यांना सांगितलं. गिरीश सुद्धा आता काही पैशांची गरज लागली की लगेचच सावलीच्या बाबांकडून हक्कानेच पैसे मागायचा. गिरीशच्या मनामध्ये सावलीबद्दल राग होता. ही आपल्या आयुष्यात आली आणि म्हणूनच आपली शिक्षकाची नोकरी ही अडचणीत आली असंच त्याला वाटायचं. आपल्याला आपले मित्र सुद्धा तिच्यामुळे किती हसतात, माझी टिंगल उडवतात. मला तिला बाहेर घेऊन जायला सुद्धा लाज वाटते. मी इतका सुंदर आहे, मग माझी बायको अशी का? यावर काहीतरी पर्याय शोधावा लागेल म्हणून तो एका तांत्रिकाकडे गेला. तांत्रिकाला त्यानं सावलीचा फोटो दाखवला. त्या तांत्रिकाने लगेचच गिरीशला सांगितलं, तुम्ही या मुलीसोबत जितकं लवकर होईल तितकं तलाक घ्या आणि लगेचच तिला माझ्याकडे घेऊन या. त्या मुलीच्या ग्रहदिशा बिघडल्या आहेत आणि त्याचा त्रास हा तुला होत आहे. तिच्यावर मी काही तंत्रमंत्र करून उपाय करतो. तुमचं वैवाहिक जीवन हे नक्कीच सुधारेल. मी सांगेल ते उपाय तुम्ही जर कराल तर. गिरीश लगेचच या गोष्टीला तयार होतो. घाईघाईतच तो आपल्या घरी येतो. आज पहिल्यांदी तो सावलीसोबत प्रेमाने बोलतो आणि आपण एका तांत्रिकाकडे गेलो होतो. त्यानं काय करायला सांगितलं ते सगळं काही तो तिच्यासोबत बोलतो. पण सावली तलाक या शब्दालाच घाबरते. गिरीश, मी जर तुला तलाक दिला तर माझं कसं होईल? मी कुठे जाऊ? असे अनेक प्रश्न ती त्याला विचारते. पण गिरीश तिला बोलतो, तू इथेच घरातच राहा. फक्त आपला तलाक झालेला असेल त्याबद्दल आपण कधीच कुणालाही सांगायचं नाही. जेव्हा तांत्रिकनं त्याचे उपाय करून झाले की आपण परत लग्न करू असं प्रेमाने गोड बोलून तो तिच्याकडून तलाकच्या कागदांवर सह्या करून घेतो. त्या दोघांचा तलाक झाला तरी घरच्यांना कुणालाच काही माहिती नसतं. दोघही आता तांत्रिककडे जातात. तांत्रिक आता बोलतो, बेटा गिरीश, आता तू बाहेर जा, फक्त तुझ्या बायकोलाच इथे राहू दे. गिरीश बोलतो, बाबा तुम्हाला जे उपाय करायचे आहे ते माझ्या समोरच करा ना. तेव्हा तो तांत्रिक बोलतो, नाही, हे फक्त ह्या मुलीवरच करावं लागेल आणि त्या उपायासाठी मी मुलीला पूर्णच व्हावं लागेल, निवस्त्र व्हावं लागेल. तेव्हाच मला तिच्यावर काही मंत्र टाकता येतील. तांत्रिक बाबाच्या त्या बोलण्यावर सावलीला राग आला. त्यांचं बोलणं ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि ती लगेचच तिच्या नवऱ्याला बोलली, गिरीश, हे कोणत्या भोंदू बाबाकडे मला घेऊन आलास? असं काहीही नसतं. मनात प्रेम असणं महत्वाचं असतं.
मी हे करू शकत नाही, मला माफ कर, म्हणून ती रागातच त्या खोलीमधून बाहेर निघून गेली. आता तो तांत्रिक चिडला आणि गिरीशला बोलला, तू जर हे उपाय केले नाही तर तुझे नक्षत्र हे नेहमीच खराबच राहतील, त्यामुळे तू कधीच सुखी होऊ शकणार नाही. त्याच्या बोलण्यानं गिरीश घाबरतो. तो रागातच सावलीच्या पाठीमागे येतो, तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण सावली त्याला बोलते, हे मी करू शकणार नाही. हो, मी तुझी बायको आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्यासाठी मी दुसरं काहीही करू शकते, पण माझं शरीर मी असं दुसऱ्यांसमोर दाखवत बसू शकत नाही. गिरीश खूप चिडतो, तिच्या रंगाला नाव ठेवतो, माझं नशीबच खोटं, म्हणून तुझ्यासारखी काळी बायको मला मिळाली आणि माझं सगळं उद्ध्वस्त करून गेली, असे खूप आरोप तो तिच्यावर लावतो. तुझा पायगुणच आमच्या घराला चांगला नाही, तू खूप वाईट आहेस, अशा मुलींना जन्माला घालण्या अगोदरच त्या मरून गेल्या पाहिजे, असं खूप वाईट तो आपल्या बायकोला बोलतो. ज्यानं तिचं खूप मन दुखतं, तिला खूप जास्त रडू येतं आणि ती ठरवते की आता ती खूप सुंदर होईल, चांगल्या एखाद्या डॉक्टरांकडे जाईल आणि गोरी होण्याची ट्रीटमेंट घेईल. श्रावणीसारखा कलर माझाही मी करेल, असंच मनाशी ठरवून ती कशी तरी रात्री झोपी जाते. सकाळी श्रावणीचा तिला फोन येतो. तिची परीक्षा सावलीच्या घराजवळच्याच एका सेंटरमध्ये होती, म्हणून 8 दिवस मला तुमच्याच घरी राहायला मिळेल का, यासाठी ती विचारते. सावली खूपच खुश होते आणि तिला हो बोलते. श्रावणी आपल्या कॉलेजमध्ये एका मुलावर खूप प्रेम करत असते, ज्याचं नाव अजय आणि श्रावणीबद्दल सावलीला सगळं काही माहिती होतं. अजय सुद्धा गिरीश सारखाच देखणा आणि सुंदर होता. तो असेच ब्युटी प्रोडक्ट विकायचा. त्याने सुद्धा सावलीला खूप जास्त प्रोडक्ट विकले होते. त्यानं सावलीला थोडा सुद्धा फरक पडला नव्हता. वरून तिचे खूप जास्त पैसे त्याच्याकडे अडकले गेले होते, म्हणून ती नेहमीच अजयला बोलायची, मला माझे पैसे परत कर, तुझ्या प्रोडक्टमुळे माझा कलर गोरा झाला नाही, तू लोकांना फसवत आहेस, मी इथे सगळ्यांना सांगून टाकेल, असं म्हणून ती त्याला नेहमीच रागवायची. तो असंच काहीतरी बोलून तिला टाळायचा आणि जेव्हा श्रावणी घरी आली तेव्हा मात्र गिरीश खूपच तिच्या पुढे करायचा. तिला त्या परीक्षा सेंटरला सोडायचा, परत दुपारी तिला घरी घेऊन सुद्धा यायचा. श्रावणी आणि गिरीश दोघेही खूप छान एकमेकांसोबत बोलायचे. ते पाहून सावलीलाही वाटायचं, माझ्या नवऱ्यानं माझ्याशी सुद्धा अशाच मनसोक्त गप्पा माराव्यात, मलाही त्यानं समजून घ्यावं, माझ्यासोबत सुद्धा आपल्यापणानं बोलावं. पण गिरीश कधीच सावलीसोबत आपल्यापणाने वागत नव्हता. त्याच्या मनात श्रावणी बद्दलच प्रेम निर्माण होत होतं. त्याला माहिती नव्हतं की श्रावणीचं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे, म्हणूनच तो श्रावणीच्या खूपच पुढे करत असे. गिरीशची आई तर नेहमीच सावलीचं मन दुखवत आणि तिला टोमणे देत असे. आता मात्र सगळ्यांकडे दुर्लक्ष करून सावली स्वतःसाठी जगायचं ठरवते. सगळ्यात अगोदर ती इंटरनेटवर सर्च करते. स्किन स्पेशलिस्ट सगळ्यात मोठे हॉस्पिटल कुठे आहे हे बघते. आपल्याच शहरात एक चांगलं हॉस्पिटल तिला मिळतं. घरचं सगळं काम करून ती हॉस्पिटलमध्ये जाते. डॉक्टर राहुल हे खूप चांगले स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर होते. दिसायला देखणे होते. सावली जेव्हा पहिल्यांदाच त्या हॉस्पिटलमध्ये जाते तेव्हा सगळ्यात अगोदर डॉक्टर राहुलच तिला भेटतात. माहिती नाही का, पण राहुल हा तिच्याकडे बघतच राहतो. सावली आता आपली पूर्ण व्यथा डॉक्टर राहुलला सांगते. मला गोरं व्हायचं आहे, जी काही ट्रीटमेंट असेल ती मला सांगा, मला माझ्या कलरचा खूप राग आहे. आज ती आपल्या मनातलं सगळं काही त्या डॉक्टरांसमोर सांगते. तेव्हा डॉक्टर राहुलला समजतं की सावली ही मनातूनच खूपच तुटली आहे. तिचं मन किती सुंदर आहे तरी देखील ती स्वतःला किती एकटं समजते. आता तो डॉक्टर राहुल सावलीला
बोलतो, तुम्हाला कोण म्हटलं की तुम्ही सुंदर नाहीत? तुमचे डोळे कधी आरशात तुम्ही बघितलेत का? किती सुंदर आहेत ते. तुमचं नाक, तुमचं होठ कधी आरशात तुम्ही बघितलेत का? तुम्हाला काळा कलर गोरा करण्याची ट्रीटमेंटची गरज नाही. तुम्हाला तर काउन्सलिंगची गरज आहे. तुम्हाला व्यक्त होण्याची गरज आहे. तुमच्या नजरेनं तुम्हाला बघू नका तुम्ही. माझ्या नजरेनं तुम्हाला तुम्ही बघा की तुम्ही किती सुंदर आहात. आपली स्तुती ऐकण्याची कधी सावलीला सवयच नव्हती, पण त्यांच्या तोंडून आपली स्तुती ऐकून तिला खूपच छान वाटलं. आणि मग काय, ती नेहमीच आता हॉस्पिटलमध्ये काउन्सलिंगसाठीही जाऊ लागली. राहुल आणि सावली दोघेही आता भेटायला लागले. दोघेही एकदम छान घट्ट असे मित्रमैत्रिणी बनले. सावलीच्या मनात राहुलबद्दल कधीच प्रेम नव्हतं. सावली फक्त आणि फक्त आपला नवरा गिरीशवरच खूप प्रेम करत होती. पण गिरीशला तिच्या प्रेमाची अजिबातही किंमत नव्हती. गिरीशला काहीही करून फक्त तिचा निवास व्हिडिओ बनवायचा होता, तोही त्या तांत्रिक बाबांमुळे. आणि तिला धोक्यात ठेवून गिरीशनं शेवटी तो बनवला सुद्धा. पण याची काहीही एक कल्पना सावलीला नव्हती. सावली खूपच खुश राहायला लागली होती. ती राहुलबद्दल नेहमीच विचार करायला लागली होती. राहुल तिचा काळा रंग न बघता तिचं मन बघून तिला स्वीकारायला सुद्धा तयार होता. पण त्यानं आपल्या प्रेमाची कबुली अजूनही सावलीला दिली नव्हती. कारण त्याला माहिती होतं की सावली गिरीशवर किती प्रेम करते. आणि जर आपण आपल्या प्रेमाबद्दल सावलीला बोललो तर सावली आपल्यासोबत मैत्री सुद्धा तोडेल. या भीतीने तो कधीच तिच्यासोबत अशा गोष्टींवर चर्चा करत नव्हता. पण तो सावलीला नेहमीच खूप खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा. एक दिवस अचानकच सावलीला एक व्हिडिओ आपल्या मोबाईलवर येतो. तो व्हिडिओ बघून तिला खूप मोठा धक्का बसतो. तिच्या पायाखालची जमीन सरकते. कारण त्या व्हिडिओमध्ये ती पूर्णपणे निवस्त्र होती. आता समोरून तिला लगेच फोनही येतो. त्यामध्ये पैशांची माग असते. नाहीतर हा व्हिडिओ आम्ही व्हायरल करू अशी ब्लॅकमेल व्हॉइस नोट सुद्धा तिला येते. आता त्यामुळे ती खूपच घाबरते. तिला काहीच कळत नाही की तिनं ही गोष्ट कुणाला सांगावी. ती खूप विचार करते. आपला नवरा गिरीश आपल्याला जर हे आपण त्याला सांगितलं तर समजून घेणार नाही, हे तिला चांगलंच माहिती होतं. म्हणून ती आपली व्यथा आपला मित्र डॉक्टर राहुलला सांगते. तेव्हा तो तिला आपण पोलीस कंप्लेंट करूयात हे सजेस्ट करतो. पण तिला या गोष्टी करायला भीती वाटते. म्हणून नाही, नको असंच ती त्याला बोलते. घरात नवरा श्रावणीच्या पुढे पुढे करायचं थांबला नव्हता. पण एक दिवस अचानकच त्यानं श्रावणी आणि अजयला सोबत बघितलं आणि त्याला कळालं की श्रावणी ही एका मुलासोबत ऑलरेडीच एंगेज आहे. आता मात्र गिरीशला अजूनच राग आला. कुठेही श्रावणी आणि कुठेही तिची बहीण काळी माझ्या नशिबात पडली. आता चांगलाच धडा मी तिला शिकवतो. म्हणून तो मनाशीच विचार करू लागला. सावली सुद्धा विचार करतच होती की आपला व्हिडिओ कोणी बनवला असेल, कोण आपलं दुश्मन असेल. तोच तिला परत एक फोन येतो. म्हणून आता ती यावेळी डॉक्टर राहुलला फोन करून सगळं काही सांगते. सावलीला बोलवलेल्या ॲड्रेसवर ती जाते. तेव्हा तिला कळतं ब्लॅकमेल करणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून आपला नवरा गिरीशच आहे. आणि मग ती आज त्याला पहिल्यांदाच रागावून खूप बोलते. लाज वाटते मला, तू माझा नवरा आहे त्याची. कोणी इतकं खाली कसं काय पडू शकतं? लाज वाटली नाही का तुला माझा व्हिडिओ बनवताना? तेव्हा गिरीश तिला बोलतो, मी तुला जे सांगितलं आहे ते अगोदर तू कर. त्या तांत्रिक बाबांकडे जाऊन ते जे म्हणतात ते तू कर. तू जर त्या बाबांकडे गेली नाहीस तर तुझा हा व्हिडिओ मी व्हायरल करेल. दिसायला तर आधीच तू काळी आहेस, पण तुझा व्हिडिओ बघून तुला तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही. त्याच्या बोलण्यानं मात्र ती खूपच तुटते. तिला खूप दुःख होतं. पण स्वतःला सावरत ती
लगेचच त्याला म्हणते, तलाक तर आपला 6 महिने अगोदरच झालेला आहे, पण मनाने तलाक आज मी तुझ्यापासून घेते. मला माहिती आहे तुला माझी बहीण श्रावणी आवडते, पण तुझ्या माहितीसाठी मी तुला सांगेन, तिचं दुसऱ्याच मुलावर प्रेम आहे आणि या परीक्षा झाल्यानंतर आई बाबा तिचं लग्न त्याच्यासोबत करून सुद्धा देणार आहेत. राहिली गोष्ट तुझ्या त्या तांत्रिकाची, तर मी कधीच या गोष्टीसाठी तयार होणार नाही. मी एकटी राहील, पण असं वाईट काहीच कधीच करणार नाही, कारण या गोष्टींवर माझा अजिबात सुद्धा विश्वास नाही. तू मला ज्या काही गोष्टी करायला लावल्या, जे माझ्यासोबत तू वागलास, जे माझ्यासोबत तू केलंस, ज्या तांत्रिकाकडे मला तू घेऊन गेलास, या सगळ्या गोष्टी आता मी पूर्ण जगासमोर बोलेल. माझ्या आईबाबांना देखील मी तुझं नाव आता सांगेल. तू फक्त त्यांच्या पैशासाठी माझ्यासोबत राहत आहेस हे सुद्धा मी त्यांना सांगेल. त्यांचा गैरसमज दूर होईल की त्यांची मुलगी तुझ्यासोबत सुखी आहे. गिरीश आता शांत झाला. जर हिनं तिच्या आई वडिलांना जर असं काही सांगितलं किंवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितलं तर मात्र माझ्यावर काहीही एक केस होईल. तिच्या आई वडिलांकडून मला जो काही पैसा मिळतो तो येणं बंद होईल. म्हणजे माझंच या गोष्टींमध्ये नुकसान आहे. त्यामुळे काहीही करून हिला शांत करणंच योग्य राहील. पण तितक्यातच आज ती त्याचा खूपच अपमान करते. ती त्याला बोलते, गिरीश, तू जरी दिसायला छान आणि सुंदर असलास तरी तुझं मन हे अतिशय काळं आहे. माझ्या मनासमोर तुझं मन हे काहीच नाही. आता मात्र त्याचा युगो दुखावला जातो आणि तो तिला मारतो आणि तिला बोलतो, माझा इतका अपमान करण्याची तुझी हिम्मत कशी झाली? आता तू जगूच शकत नाही, तुला मरावंच लागेल. तेव्हाच कुठे माझं दुसरं लग्न तुझ्या बहिणीसोबत होऊ शकतं. तूही माझ्या आयुष्यातून जाशील. तुझ्या आई वडिलांचा पैसाही माझ्याकडे येत राहील आणि तुझी इतकी सुंदर बहीण सुद्धा माझी बायको म्हणून माझ्या घरात येईल. तुला मरावंच लागेल असं तो बोलतो आणि तिच्या डोक्यात दगड मारणारच होता की तितक्यातच डॉक्टर राहुल आणि सावलीचे आई बाबा आणि तिची बहीण श्रावणी तिथे येतात. डॉक्टर राहुल हा पोलिसांसोबतच तिथे आला होता. पोलीस लगेचच आता गिरीशला अटक करतात. व्हिडिओ चोरून काढल्यामुळे, व्हायरल करण्याची धमकी दिल्यामुळे आणि तांत्रिक बाबांसमोर आपल्या बायकोला वस्त्र करण्याच्या आरोपांमध्ये आणि बायकोला दिलेल्या प्रत्येक त्रासासाठी गिरीशला खूप मोठी सजा होते. सावली आज खूपच रडते. आपल्यासोबत काय काय घडलं ती आपल्या आई वडिलांना आज सगळं खरं सांगते. 6 महिन्या अगोदरच आपला तलाक गिरीश सोबत झाल्याचंही ती बोलते. आई वडिलांना फारच दुःख होतं. आपण तिचा चेहरा गिरीशला न दाखवून आपल्या मुलीचं नुकसान केलं. तिच्या चांगल्यासाठीच आपण करायला गेलो, पण तिला किती दुःखात लोटलं. त्यांना आता खूपच वाईट वाटतं. सावली आपल्या आई वडिलांसमोर राहुलची आज ओळख करून देते. या सगळ्या दुःखांमध्ये माझ्या होठांवर हसू आणणारा माझा मित्र राहुल याच्यामुळेच मी इतकी स्ट्रॉंग होऊ शकले आणि आज गिरीशला उत्तरही देऊ शकले. ती सगळ्यांसमोर तिनं ते कबूल केलं. राहुल दिसायला फारच सुंदर होता, देखणा होता, पण तो मात्र अशा काळ्या दिसणाऱ्या मुलीवर प्रेम करू लागला होता. त्यानं आपल्या मनातील प्रेम आज सावलीला बोलून दाखवलं आणि तिला बोलला, तू दिसायला कशीही असो, मला त्याचा काहीच फरक पडत नाही. तुझं मन खूप सुंदर आहे आणि त्याच्यावरच मी प्रेम करतो. हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदी तू जेव्हा आलीस तेव्हापासूनच तू मला आवडलीस आणि तेव्हापासूनच मी तुझ्या प्रेमात आहे. माझ्या आयुष्यात प्रेमाची कमी आहे ती तू पूर्ण कर. माझी बायको बनून माझ्या महालात राणी म्हणून ये. मला माहिती आहे माझ्याही घरी तुला असेच काही बोलणे ऐकायला मिळू शकतात, पण कुणाचं काहीही टेन्शन न घेता तू फक्त एकाच विचार कर की तुझा नवरा हा तुझ्यासोबत आयुष्यभर राहील. राहुलच्या अशा बोलण्यानं सावलीच्या डोळ्यात पाणी आलं. हाच आपला राजकुमार असं तिला वाटलं
आपण सुद्धा राहुलच्या प्रेमात आहोत हे तिला आता कळालं. तिने आपल्या आईवडिलांकडे बघितलं. तिच्या आईवडिलांनाही फार आनंद झाला आणि त्यांनी राहुल आणि सावलीच्या लग्नाला लगेचच होकार दिला. सावली राहुल सोबत त्याच्या घरी लग्न करून आली. राहुलने अचानकच लग्न करून सावलीला घरी आणलं होतं, म्हणून त्याचे घरचे सुद्धा त्याच्यावर खूप नाराज होते. तू डॉक्टर आहेस आणि तुला अशी मुलगी मिळाली, तू काही वेडा आहेस का? बरंच काही ऐकवणूक राहुलला सुद्धा त्याच्या आई वडिलांनी करण्यात आली. पण त्यानं कुणाचं काहीही मनावर न घेता आपल्याला ही मुलगी आवडते, माझं तिच्यावर प्रेम आहे हेच सगळ्यांना सांगितलं. जर तुम्हाला माझ्या बायकोसोबत काही प्रॉब्लेम असेल तर मी वेगळं राहील असंही तो त्यांना बोलला. राहुलचे आई वडील हे राहुलवर खूपच प्रेम करत होते, म्हणून राहुलच्या प्रेमाखातर त्यांनी सावलीला स्वीकारलं. सावली आता खरंच राहुलच्या मनाची राणी आहे. तो तिच्यावर खूप प्रेम करतो. तू जशी आहेस तशीच राहा, कशाची ट्रीटमेंट क्रीम वापरून आपली त्वचा खराब करू नकोस असंच नेहमी तो तिला सांगत असतो. राहुल हा सावलीवर मनापासून आणि खरं प्रेम करतो. सावली सुद्धा त्याच्यावर खूप जास्त प्रेम करते. तिच्या सारख्या मुलीला त्यानं स्वीकारलं यासाठी नेहमीच त्याचे ती आभार व्यक्त करते. आता त्यांच्या लग्नाला 4 वर्ष झाले होते. सावलीला दिवस गेले होते. ती देवाला एकच प्रार्थना करायची, मला मुलगी दे किंवा मुलगा दे, पण माझ्यासारखा कलर त्यांना नको, कारण मला तर प्रेम करणारा माझा नवरा राहुल मिळाला, पण माझ्या मुलाला किंवा मुलीला मिळेलच असं मला माहिती नाही. देवा मला मुलगी दिली तर गोरीच दे, असंच ती देवाला प्रार्थना करायची. पण राहुल मात्र तिला नेहमीच म्हणायचा, मुलगी झाली तरी मला अगदी ती तुझ्यासारखीच हवी आणि मुलगा झाला तरीही तुझ्यासारखाच मला हवा, मला काहीही प्रॉब्लेम नाही. पण तिने सुंदर मुलीला जन्म दिला होता, जी की पूर्णपणे राहुल सारखीच दिसायला सुंदर आणि देखणी होती. सावली राहुलने तिचं नाव सारा ठेवलं. आता ते सगळेच खूप खुश आहेत. सावलीचे आई वडील सुद्धा खूप खुश आहेत तिच्यासाठी. श्रावणीचं सुद्धा लग्न अजय सोबत झालं, पण सावली इतकी ती खुश नाही. म्हणतात ना, देव प्रत्येकाचं नशीब हे वरतूनच लिहून पाठवतो. सावली जरी देखणी नसली तरी तिचं मन सुंदर होतं. तिने कधीच कुणाचं वाईट केलं नव्हतं आणि म्हणूनच तिला राहुल सारखा पार्टनर मिळाला आणि तिचा सुखी संसार सुरू झाला. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचं तात्पर्य काळा असो किंवा गोरा कलर असो, तो देवानेच आपल्याला दिलेला असतो. म्हणून कलरवरून माणसाची पारख करू नका. माणूस दिसायला कसा दिसतो यापेक्षा त्याचं मन कसं आहे हे ओळखा. तुमचा जोडीदार दिसायला खूप सुंदर आहे आणि त्याच्या मनातच काळं असेल तर तुमच्या आयुष्याचं नुकसान होऊ शकतं. पण तुमचा जोडीदार दिसायला कसाही असला पण त्याच्या मनात जर नेहमी चांगले विचार येत असेल, त्याचं मन जर सुंदर आणि साफ असेल तर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कलर नाही तर मन बघा. माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा वागतो, काय करतो, त्याचं मन कसं आहे हे बघा आणि नंतरच लग्न करा. ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करून मला नक्कीच प्रतिक्रिया कळवा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये. तोपर्यंत